नमस्कार, शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2026चा महागाई भत्ता 60%. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी 26 पासून महागाई भत्ता वाढ निश्चित झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते. जानेवारी 26ची महागाई भत्ता वाढ ही जुलै ते डिसेंबरपर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा आधार घेण्यात येत असतो. जुलैपासून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहूया. जुलै 25चा EICPI निर्देशांक 145, ऑगस्ट 25चा EICPI निर्देशांक 147.1, सप्टेंबर 2025चा EICPI निर्देशांक 147.3, ऑक्टोबर 25चा EICPI निर्देशांक 147.7. अजून 2 महिन्याचे निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे. सदर 2 महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर महागाई भत्ता वाढीची आकडेवारी अंतिम करण्यात येईल. वरील 4 महिन्यांच्या आकडेवारीचा विचार केला असता महागाई भत्त्यामधील वाढ ही 1.50% इतकी होईल, तर उर्वरित 2 महिन्याच्या आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये किमान 2% इतकी वाढ होणार आहे. एकूण महागाई भत्ता 60%पर्यंत. महागाई भत्त्यामध्ये किमान 2% वाढ लागू झाल्याच्या नंतर एकूण महागाई भत्ता हा 58%हून 60% इतका होणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.